नमस्कार, मी समीर कारेकर. क्रांती बहुटेकमध्ये संपूर्ण शेतकरी आईबापांचं सस्य स्वागत. मी आपल्या पुढे घेऊन आलो व्यावसायिक शेतीमध्ये बारमाही फणस. बारमाही फणस ही नवीन संकल्पना घेऊन शेतकऱ्यांचं उत्पादन वाढीसाठी क्रांती बहुटेक आपल्या महाराष्ट्रातल्या वातावरणात विदर्भात तयार होणारं पीक 12 महिने उत्पादन देणारं आणि आपल्या जमिनीत आपल्या हवामानात तयार होणारं मुख्य पीक बारमाही फणस हे व्हिएतनामचं बारमाही फणस. मी आपल्यापुढे झाडाचं साईज दाखवतो आहे आणि हा आम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून आपल्या विदर्भातल्या वातावरणात तयार होत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा फायद्याचा का? पहिले, आपल्या क्षेत्रामध्ये रानटी जनावरांचा फार मोठा त्रास. बारमाही फणस हा पिकाला रानटी जनावर खात नाही. त्यात बकऱ्या असो किंवा रोही किंवा कोणतंही रानटी जनावर याला तोंड लावत नाहीत. बंदराचाही यास त्रास नाही, कारण याच्या फळावर काटे असतात, याच्यामध्ये दूध असतं, त्याच्यामुळे कोणतंही रानटी जनावर याला सहजासहजी खात नाहीत. दुसरा याचा फायदा आहे, याला गारपिटीचा त्रास नाहीत, याला वादळाचा त्रास नाहीत. सोबतच वादळाचा त्रास का नाहीत? कारण याच्या फळ हे झाडाला जे अटॅचमेंट असतं ते जाड असतं, याची कातडी जाडी असतं आणि सोबतच याला गारपीट वाराधुणीचा त्रास नाही. पूर आला तरी हे पीक वाहून जात नाही आणि पाणी कमी झालं आहे तरी एकदा लागवड केल्यानंतर याला कोणताही प्रॉब्लेम नाहीत. सांगायचं तात्पर्य हेच सांगतो आहे की ही 12 महिने वयाच्या 3ऱ्या वर्षीपासून व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना परवडणारं पीक आहे. आपल्याकडे जो फणस असतो तो वर्षातून एकदा मार्च एप्रिल मे महिन्यात येतोय. हा फणस 12 महिने सतत शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे. या मागचा उद्देश आहे शेतकरी हा 12 महिने स्वयंपूर्ण व्हावा, त्याच्या हातात 12 महिने पैसा खेळता राहावा. यासाठी क्रांती बहुटेक शेतकऱ्यांना कमीत कमी बारमाही फणसाची 25 झाडं उपलब्ध करून देऊ शकतो, त्यापेक्षा कमी नाही. कारण आहेत, व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा. कंपनी क्रांती बहुटेक काय देत आहे? शेतकऱ्यांना एक तंत्रज्ञान देत आहे, लागवड करून देत आहे, निर्यातक्षम त्यांच्याकडे तंत्रज्ञान देऊन माल पिकवून घेत आहे आणि पिकलेल्या मालाला बाजारपेठ सुद्धा क्रांती बहुटेक देत आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती ही संकल्पना क्रांती बहुटेकची प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचावी आणि शेतकऱ्याचं उत्पादन वाढवावं, त्याचा आर्थिक सामाजिक स्तर वाढावा. यासाठी क्रांती बहुटेक आपल्या विदर्भात शेतकऱ्यांसाठी कार्य करते. क्रांती बहुटेकचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं, त्यासाठी बारमाही फणस ही संकल्पना घेऊन आपल्यापर्यंत आलेत. अर्थकारण सांगायचं झालं तर 3ऱ्या वर्षी प्रति झाड 600 किलो फळ निघेल. 4थ्या वर्षी पुन्हा खोडचा साईज वाढल्यानंतर पुन्हा उत्पादनात भर होते. 3ऱ्या वर्षी कमीत कमी 20 रुपये किलोच्या याने पकडलेत तर 12,000चं एक झाड पडते. आपण जर 25 झाडं लावलेत तर आपल्याला मिनिमम 3 लाखाचं उत्पादन मिळेल. आता राहिलेत अंतर. व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती म्हटल्यानंतर याचं लागवडीचं अंतर हे 10 बाय 10 फुटावर आपण लावून देतो. एका एकरात 444 झाडे बसतात. जर व्यावसायिक दृष्टिकोनातून याचं आयुष्यमान बघितलं तर हे 150 वर्षाचं आहे. सतत 12 महिने 150 वर्षापर्यंत शेतकऱ्यांना फायदा होणार हे पीक आहे. त्यामुळे मी सांगू इच्छितोय आपणा सर्वांना की या पिकाची लागवड आपण जास्तीत जास्त करावी. या पिकाबद्दल आपल्या वातावरणात यावर कोणत्याही प्रकारचं रोगराई येत नाहीत. जसं 4थ्या वर्षात हे झाड जाईल, मिनिमम एका झाडापासून 30 ते 35 हजाराचं उत्पादन निघेल. 20व्या वर्षी प्रति झाड लाखाच्या घरात जाईल आणि कॅल्क्युलेशन काढलं तर 25 झाडाचं 25 लाख रुपये तयार होईल.
सांगायचं तात्पर्य 150 वर्षापर्यंत जसं जसं झाडाचं वयमान वाढेल तसे तसं फळाचं साईज आणि फळाच्या संख्येत वाढ होईल. म्हणून सांगू इच्छितो शेतकरी राजांनो, आपली जर परिस्थिती बदलवायची असेल तर बारमाही फणसाला आपण स्वीकारावं ही अपेक्षा करतोय. हे व्हिएतनामचं बारमाही फणस आहे. मी आपल्या पुढे घेऊन आलोय क्रांती बायोटेक, एक शेतकऱ्याला प्रगतीची वाट. मी समीर कारेकर, मुख्य व्यवस्थापक क्रांती बायोटेक. सांगू इच्छितोय की शेतकऱ्यांनी हे प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवावं. आमचं यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनलच्या मार्फत शेतकऱ्यांना, गरीबातल्या गरीब शेतकऱ्यांपर्यंत हे पीक पोहोचावं. यासाठी मी आपल्याला सांगू इच्छितोय, आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा आणि आपलं उत्पादन वाढवावं ही अपेक्षा करतोय आणि आपली रजा घेतोय. मी व्हिएतनामचं बारमाही फणस सांगितले.